नमस्ते सर्व ग्रँडमास्टर सर्वांना आत्मनमस्ते करते. मंजुश्री मॅडमला आत्मनमस्ते करते. सर्व देवी देवतांना आत्मनमस्ते. आणि आज आपला लास्ट सेशन आहे ग्रँडमास्टरचं. तर आत्ताच छायाताईंची मुलाखत चालू आहे. तर त्याच्याबद्दल मला जरा दोन शब्द छायाताईंबद्दल बोलायचे आहेत. की छायाताईंचा जो कॉन्फिडन्स आहे हा खरंच म्हणजे मी पहिल्या दिवशी बघितलेल्या छायाताई ग्रँड मास्टरच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आणि आज बघितलेल्या छायाताई सॅल्यूट आहे. कारण खरं बेस्ट व्हर्जन कसं असावं हे तुमच्याकडे बघून कळतं. खरा रिव्हर्स जर्नी कसा असावा तर तो नुसता बाहेरून नाही तर आतून रिव्हर्स जर्नी कसा असावा. तुमचे एवढे मोठे प्रॉब्लेम एवढे एवढं की तुम्ही बोललेलं आम्हाला कळत नव्हतं की तुम्ही काय बोलताय. इतकं तुटक तुटक मला तर वाटायचं की त्यांना काय बोलायचंय हे कळतच नाहीये की कसं काय बोलायचंय त्यांना काय सांगायचंय आम्हाला. पण आज जे तुम्ही बोललात ना ते म्हणजे कॉन्फिडन्स झळकतोय तुमचा. आणि एखादी रणरागिणी कशी असते तसा म्हणजे इतकं कुठेही कुठल्याही वाक्याची गडबड नाही काही नाही. शांतपणे आणि इतका सुसंवाद तुम्ही साधलात. म्हणजे काही तुम्हाला प्रश्न विचारायची गरजच नाही. रिव्हर्स जर्नी तर तुमच्या चेहऱ्यावर दिसतोच आहे. फक्त मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता या सगळ्या रिव्हर्स जर्नीमध्ये सॉरी ग्रँड मास्टरच्या फर्स्ट डिग्री टू ग्रँड मास्टर ह्या सर्व प्रवासात तुम्ही गृहिणी म्हणून काय तुमची भूमिका मांडणार आहात. काय तुमची जबाबदारी असणार आहे याचं मला थोडस विश्लेषण करून सांगा. मॅडम, गृहिणी म्हणून मी आता माझ्या कुटुंबासाठी म्हणजे आधी तर करतच होते, पण आता 100% हिलिंग मी म्हणजे ऊर्जा देणार आहे. आर्थिक प्रॉब्लेम माझ्या मिस्टरांचे सॉल्व्ह होण्यासाठी. कारण आपली आर्थिक परिस्थिती जर चांगली असली तरच आपण आपल्या परिवाराला सांभाळू शकू. आणि मी त्यांना तशी मदत नाही म्हणजे मी गृहिणीच आहे, पण मी आता हिलिंग देऊन त्यांना ऊर्जा देऊन मी त्यांची अशा प्रकारे मदत करणार आहे. आणि मुलांचे पण अभ्यासासाठी पण त्यांना ऊर्जा देणार आहे. आणि घरातले म्हणजे नातेसंबंध आमच्या परिवाराशी ज्यांचे नातेसंबंध खराब होते ते पण आता चांगले करणार आहे. तर हे काम मी करणार आहे आता गृहिणी म्हणून. केलेलेच आहेत. ऑलरेडी तुम्ही सगळं हे केलेलं आहे. जिंकलात मॅडम तुम्ही. हो. ऍक्च्युली खरंच सुंदर केलेलं आहे तुम्ही. आणि आम्हाला तुमचा खरंच खूप अभिमान वाटतो. सगळ्याच ग्रँड मास्टरचा सगळ्यांना अभिमान वाटावा असा प्रत्येक ग्रँड मास्टर मध्ये चेंजेस झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमचे. युनिव्हर्सचे खूप खूप धन्यवाद. एवढी मोठी ताकद आहे त्या युनिव्हर्स मध्ये की पूर्ण माणूस चेंज होऊ शकतो. तर खरंच खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. कोणाला काही विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. छाया त्यांना मी अजून एवढंच म्हणेन की तुम्ही शांतीमध्ये क्रांती केली. आणि रुपाली आत्मा तुला नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. मला मानसी आपल्या ताई आहे यांच्यामधली एक गोष्ट अशी आवडली की त्यांनी हा आपला निर्णय घेतला, जो तुम्ही लहान मुलांपासून रेकी शिकवण्याचा जो निर्णय घेतला तो मला खूप भावला. मला खूप आवडला मॅडम तुमचा तो निर्णय. कारण की आपली येणारी पिढी, आपलं जे मूळ आहे, येणारी पिढी जर आपल्याला चांगली घडवायची असेल तर त्यासाठी आपल्याला सुरुवाती मुलांपासूनच तुम्ही सुरुवात केली, ती खूप आवडलं. कारण जे एक वाक्य आहे आपलं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, ते वाक्य आता येस खरंच असते म्हणजे सिद्ध होणार आहे खरं की खरंच आहे छान गोष्ट की करत आहे तुम्ही. आणि हे खरंच आहे. छान काम करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांची बरोबर. खरंच छान. स्मिता ग्रँड मास्टर 12च्या प्रवासाबद्दल तुम्ही बोला. स्मिता बाई. ब- स्मिता ताई बा- तुम्ही बोला जरा ग्रँड मास्टरच्या 12 प्रवासाबद्दल. मला एवढं बोलता येत नाही. उषा बोला उषाताईंना बोला. उषाताईंना सांग. उषाताई बोला. तुम्हाला काय वाटलं ग्रँड मास्टर
म्हणजे उषाताई? ग्रँड मास्टर मध्ये आल्यापासून मानसीताई खूप म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रत्येक प्रत्येक गोष्टींमध्ये बदल होत जातो. प्रत्येक गोष्टींमध्ये आपण कसं बोलत होतो, पूर्वीची पहिली आपली भाषा, म्हणजे आपला स्वतःचा टोन, बोलण्यातला टोन सुद्धा बदलतो. आपण ज्यावेळेस बरोबर. ग्रँड मास्टर होतो, ग्रँड मास्टर ज्यावेळेस आपण होतो त्यावेळेस आपल्या प्रत्येक आपल्या शरीरामधल्या प्रत्येक अवयवांमध्ये बदल होतो तर होतोच आहे. पण आपण जे ज्या गोष्टी करतो दिवसभरात, उठून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे प्रत्येक गोष्टीत खूप बदल होतो. आपण जे कसं म्हणजे आपलं रोजचं नेचर जसं असतं ना पहिलं होतं, त्याच्यामध्ये खूप बदल होतो. हम्म. माझा म्हणजे स्वभावच आता अतिशय प्रचंड रागिष्ट स्वभाव होता. म्हणजे माझ्या त्या सगळ्याच परिस्थितीमुळं तो स्वभाव माझा तसा झालेला होता. आणि तो स्वभाव म्हणजे एवढा शांत झालाय ना आता. मला मला एवढा राग येतो, पण मी तो असा बाहेर पडूनच देत नाही. म्हणजे पडतच नाही, तो आपोआपच पडत नाही. पहिल्यांदा जाणवत. 1 सेकंद सुद्धा लागत नव्हता तो बाहेर पडायला. म्हणजे बरोबर. आता म्हणजे खूप चेंज झालाय माझ्यामध्ये. माझ्या सगळ्या म्हणजे जे शरीरामधले जे प्रॉब्लेम्स होते आजारपणाचे, सगळे प्रॉब्लेम दूर झाले. म्हणजे आहेत असे 70-80% तर दूर झालेत. म्हणजे थोडेफार प्रॉब्लेम आहेत तर ते आता आपण होणार. हळूहळू दूर करू करू शकतो आणि ते होणार बरोबर आहे सगळेच. ती दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मुलांमध्ये मी खूप आता बदल घडवायचा प्रयत्न करते. म्हणजे सगळ्यांना रोज सकाळच्या मेडिटेशनला थोड्या थोड्या अफर्मेशन देऊन, रेकी देऊन म्हणजे प्रयत्न करते मी सगळ्या गोष्टींचा. थोडाफार सक्सेस येतो मला त्याच्यामध्ये. तर ते बरं वाटतं. अजून म्हणजे छान आपण येणार. आपण आपल्या प्रॉब्लेम्स वरती आपण स्वतःच सोल्युशन काढू शकतो, याचा मला आनंद झालाय खूप. कारण काय आहे, आपले प्रॉब्लेम दुसऱ्याकडे ज्यावेळेस आपण घेऊन जातो त्यावेळेस लोक ते रडून ऐकतात आणि हसून सांगतात दुसऱ्याला. त्याच्यावर सोल्युशन तर काही काढत नाही कुणी. शेवटी आपला संघर्ष आपल्यालाच करावा लागतो. आणि त्याच्यामुळं काय होतं म्हणजे ते प्रॉब्लेम आपले लवकर सुटले जात नाहीत. आपणच संघर्ष एकट्यानेच करत राहायचा, त्याला मार्गदर्शन हवं असायचं. आणि आता हे बरोबर. सगळ्या गोष्टी मंजुश्री मॅडम कडून आपल्याला सगळं मिळाले. अगदी कसं बाळ एखाद्या गर्भाशयात असल्यानंतर त्याला जेव्हा आई जे ज्या गोष्टी शिकती समोर म्हणजे घडवती स्वतः गर्भाशयात असताना, त्यावेळेस जसं बाळ घडला जातो तसं मंजुश्री मॅडमने आपल्याला घडवले, अगदी घडवले पहिल्यापासून अगदी. त्याच्यामुळं कसं झालंय आपल्या त्यामुळे खूप छान आपल्यात सुद्धा बदल छान. झाले. आणि मॅडमला खूप माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. आणि ब्रह्मांडाचे सुद्धा खूप धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी की आजचा आपला हा शेवटचा प्रवास दिवस आहे. आणि मला तुमच्या सर्वांची खूप खूप आठवण येणार आहे. कारण माझ्या लग्नाच्या अगोदरच्या मैत्रिणी ज्या होत्या, 5-6 मैत्रिणींचा आमचा ग्रुप होता. लग्नानंतर तो सगळा असा पांगल्या गेला सगळीकडे, जिकडे तिकडे कोण कोण गेलं, सगळे लग्न होऊन. त्याच्यामुळे आता फक्त आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट मध्ये असतो बऱ्यापैकी आपण कधीतरी. भेटणार आहोत. आणि आपण रोज त्याच्या भेटणार आहोत मेडिटेशन हो, मध्ये. आणि लग्नानंतर मला आत्ता इथं भोरमध्ये माझी एकच मैत्रीण आहे जिने मला या रेकीमध्ये आणलं, ती सुजाता जगताप. तेवढी एकच मैत्रीण मला आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही एवढ्या सगळ्या जणी मला मिळाल्या ना, मला खूप आनंद झालाय. अक्षरशः मला 2 दिवस झाले खूप वाईट वाटतं की आपण आता म्हणजे फारसं आपल्याला कॉन्टॅक्ट मध्ये बरोबर. येणार नाही. नाहीये. मॅडमला पाहू शकणार नाही आपण, त्यांची गाठ भेट घेऊ शकणार नाही. मॅडमला रोज बघणार आपण. त्याच्यामुळं सकाळच्या मेडिटेशन रोज बघणार आपण मॅडमला. हो, ते काही नाही. सकाळ आपण म्हणजे बघणारच. पण मॅडमचे जे आपण असं मेडिटेशन आहे, अं, बरोबर ते आहे, खूप ऑनलाईन जे लाईव्ह बघतो ते थोडस हा होईल, पण मॅडमचा जेव्हा आवाज ऐकतो ना, तेव्हा आपण मॅडमला इमॅजिन करू शकतो आता स्वतः. हो, हे आपल्याला टेक्निक शिकवलेलं आहे, तर नाही त्यामुळे आपण बरोबर आहे. तसंच करायचं. आपण उठलो की इमॅजिन त्यांना समोर करायचं. आपण झोपेतनं उठलो की पहिलं सकाळी त्यांना बघतोच आहे. पण जे आपण बरोबर. असं हसून खेळून त्यांच्याशी आपण अशा ज्या गप्पा मारत होतो 1-2 तास, आणि आपला बरोबर. पूर्ण सगळ्या गोष्टींचा विसर पडत होता आपल्याला, आपल्या कुटुंबाचा सुद्धा. आजूबाजूला सगळे विसर पडतो. आजूबाजूला सगळे कुटुंबातले जेवढे लोक अस्तित्वात होते, आपल्या जवळ असायचे, तरी सुद्धा त्यांचा विसर पडून आपण पूर्णपणे त्यांच्यात इन्व्हॉल्व्ह होत होतो. तर त्या ह्या गोष्टी आपल्याला आता करायला नाही मिळणार. त्यांचा मोजका टाइम नाही. आपल्याला सकाळचा मिळणार आहे. बरोबर. आपण बरोबर. आपले
आपल्याला काय वाटतं, आपल्याला म्हणजे समजा आनंदाच्या गोष्टी, दुःखाच्या गोष्टी ह्या त्यांच्याशी शेअर करू शकणार नाही सकाळच्या मेडिटेशन. बरोबर बरोबर हे बरोबर सगळ्या गोष्टीपासून आपण आता लांब जाणार. याचं फार वाईट वाटतं Yes. मला की हा मला पण पुढचे बरोबर. कोर्स करायचे त्यांचे, पण माझी आहेत ना जेव्हा मॅडमचे आर्थिक आता पुढचे हा कोर्स आहेत. बबिता ताई बोला. बबिता ताई, अलका ताई, तुम्ही पण काहीतरी बोला. बबिता ताई, आत्मा बबिता ताई नमस्ते. सांगा. बबिता ताईंचंही आत्मा खरंच खूप नमस्ते. खूप कौतुक. बबिता ताई तुम्ही बोला 2 शब्द. हा 12 ग्रँड मास्टर मुळे चांगला परिवार मिळाला. छान वाटलं. मंजुश्री मॅडमचे चांगले सल्ले असतात. भारी वाटतं. असे घरात आणि शांतता होती. स्वभाव बदलतो. त्यांचं सल्ले छान वाटतात आपल्याला ऐकायला. पण आता जरा वाईट वाटतं की आता रोज आपल्याला सल्ला सांगायला म्हणजे भेटणार. भेटणारच ते. सकाळी मेडिटेशनला भेटतो पण असं रोज बघायला बोलायला जरा ऐकायला बरं मिळणार वाटायचं. नाही. बरोबर आहे. ते बरोबर. जरा अंतर व्हायला आता. ते बरोबर. वाईट वाटतंय. एक नाहीतर अटॅचमेंट झालेली असते ना आपली मॅडम हो. सोबत, की त्या हा आता ना. दिसणार आपल्याला 9 वाजता, तर ते होणार नाही आता आपल्याला. हा म्हणजे त्यांनी सगळ्या आपली लेकरं सगळी सारखीच आहेत प्रेम असं दिलंय समजून त्यांनी. सगळ्यांना प्रेम खूप दिलं त्यांनी. प्रेम ते खूप दिलेलं. आम्हाला त्यांच्यासारखं जरा प्रेम देणारं खरंच आपली नाही. सख्खी आई पण नाही. एवढं प्रेमाने त्या वागवतात. हो प्रत्येकाला हो हो. समजून घेतात. कधीच कोणाला बोलत नाही. त्याचं नाही. म्हणजे आपणच नाही तर सगळ्या बॅचवर हा परिणाम होतोय. आतापर्यंत हो. जेवढे ग्रँडमास्टर घडले सगळ्यांना सोडून जाताना वाईट वाटतंय. सगळ्यांना हा वाईट ना. वाटतंय की त्यांचा स्वभाव, शिकवण्याची पद्धत जी आहे पद्धत. प्रत्येकाला बरोबर घेऊन जायचं. ज्याला नाही हम्म. कळलं त्याला परत परत सांगायचं. हे जे आहे ना सांगायचं हे खरंच वाखाणण्यासारखं आहे. ना. अलकाताई बोला तुम्ही. अलकाताई बोला. अलकाताई बोला. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर. यात म्हणजे असं दुःख असं होते की जे असं रोज कसं आपण बोलत होतो मॅम सोबत शेअरिंग आपलं असायचं कुठल्याही बरोबर. गोष्टी बाबत तर मग ते नाहीच होणार आहे. पण मग सकाळी मॅम भेटणारच आहे आणि आपण जो आता एक आपण मैत्रिणींचा परिवार आहे. मला तरी वाटतं की मैत्रिणींचा परिवार आहे आपण भेटणारच आहे. आणि ग्रँड भेटणार आहोत. मास्टरने कसं भावनिकरित्या असं नाही का काटकरता जे असं भावनिकदृष्ट्या ते बरोबर. रडल्या ना नाही रडायचंय. नाही आपण रडायचं. हो येस. नाही रडायचं ग्रँड मास्टर आपण झाल्यास मॅडम सारखं आता मॅडम कसं अं, सगळ्यांना प्रेम करतात तसं हो आपण त्यांचा हा गुण घ्यायचा आहे प्रेम हो हो की आपण हा गुण मॅडमकडनं सगळ्यांवर घ्यायचंय. प्रेम करायचंय. हा, आपल्या हास्याने जे समोरचं आलंय त्याचं दुःखाचं निवारण करायचं आहे. म्हणजे बरोबर. आनंद दिल्याने आनंद वाढतो. आनंद आनंद दिल्याने आनंद वाढतो. आनंद आनंद. सर्व जग जिंकता येतं जसं मॅमनी जसं जग जिंकलंय जिंकलेलं आहे. आपण बरोबर. हो तसं आपणही जिंकण्याचं मॅडमने आपल्यावर पूर्णपणे आपल्याला पूर्णत्व देऊन ग्रँड मास्टर केलंय आपल्याला. तर केलेलं ते आहे. गुण आपण सर्वांमध्ये वटवृक्षाप्रमाणे सर्वांना आपण जसे फांद्या आहोत ना वटवृक्षाच्या त्या फांद्यांनी प्रत्येकाला असं आनंद देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सकारात्मकतेने राहायचे. ग्रँड मास्टरने एक कसं नारी शक्ती कशी असते स्ट्रॉंग असते त्याप्रमाणे राहिलं पाहिजे. काटकरता रडायचं नाही हसायचंय. आणि ग्रँड मास्टर हसलाच पाहिजे. आपण हसलो तर समोरच्याला आपण हसणार आहोत. एवढं सांगायचं होतं मला. दीपाली. हो दीपाताई. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते सर्व ग्रँड मास्टर. आत्मा नमस्ते मॅम. सगळ्यात पहिल्यांदा सांगेल की हा जो आत्मा नमस्ते हा जो करायला शिकवला ना तो खूप सुंदर आहे. खूप सारा बदल पहिली गोष्ट त्याच्यातनं सुरू झाला. कारण की मी ज्यावेळेस पहिल्यांदा आत्मा नमस्ते ऋतुजाला केलं होतं ना तर तिच्याकडे बघून मला असं वाटलं की हा यार ही आपलीच आहे आणि आपल्यासारखी आहे. आणि त्याच्यानंतर असं झालं की रोज सेशन चालू झाल्यावरती आत्मा नमस्ते म्हणण्याचा जो ट्युनिंग होता ना माझाच नाही इव्हन सगळ्याच ग्रँडमास्टरचा तो बदलून गेला. इव्हन आपण समोरच्या व्यक्तींकडे बघताना सुद्धा मनातून जो आत्मनमस्ते करतो ना मेडिटेशन करताना तो आत्मनमस्ते सुद्धा आपण खूप मनापासून करतो आणि ती दिव्य ज्योत आहे ना ती त्यावेळेस आपल्याला दिसायला लागते. हा माझा खूप दिवसांचा अनुभव आहे. आणि खूप सुंदर छान म्हणजे
खूप सुंदर सुंदर अनुभव आले. काही अनुभव असे शब्दात सांगता येत नाही. काही गोष्टी अशा आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही किंवा वेळेचं काळाचं बंधन असतं. सगळ्या गोष्टींच्या मर्यादा पाळूनच आपण या गोष्टी करायला पाहिजे. आणि एक गोष्ट खूप अशी छान शिकायला भेटली की म्हणजे समोरच्या मध्ये बदल करण्यापेक्षा आपण ग्रँड मास्टर आहोत तर त्याला बदलण्यापेक्षा आपण कसं शांत राहिलं पाहिजे हे कळालं. आणि हो की समोरचा जर टीका करतोय ना तर ते पॉझिटिव्हली कसं घ्यायचं हे खूप छान शिकले मी. अम, मला असं वाटतं की माझी जी रिव्हर्स जर्नी आहे ती बाहेरच्या पेक्षा ना आतनं खूप छान झाली आहे जी अजूनही चालू आहे. आणि खूप छान छान गोष्टी रोज अनुभवते मी. खूप छान छान गोष्टी रोज अनुभवते. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा विशुद्ध चक्र माझं खूप छान झालं. अम, बोलताना आता विचार करायला लागले की बाबा आपण ग्रँडमास्टर आहोत. आपण जे बोलतोय ते होणारच आहे. तर आपण स्वतःबद्दल किंवा समोरच्या व्यक्तींबद्दलही बोलताना पॉझिटिव्हच कसं बोलावं किंवा आपल्या तोंडातनं पॉझिटिव्ह कसं बाहेर निघेल हा विचार करायला शिकले मी. जो मी आधी अजिबात करत नव्हते. आणि आपण एक असं म्हणतो ना की स्वतःच्या रागावरती कंट्रोल ऑटोमॅटिक करायला शिकतो माणूस. चक्र क्लीन होतात. ती गोष्ट वेगळी आहे जसं आपण मेडिटेशन करत चालतो तेव्हा ते हो चालतं. पण हा विचार पहिल्यांदा मनात येतो की हा यार आपण ग्रँड मास्टर आहे. आपण एखादी गोष्ट बोलण्यापूर्वी किंवा वागण्यापूर्वी आपण ग्रँड मास्टर आहे मग आपण ह्या गोष्टीवरती कसं रिॲक्ट करायला पाहिजे हा विचार करतो आणि माणूस शांत बसून घेतो. म्हणजे ही गोष्ट खूप छान मिळाली. रोज निघताना पण मी एक म्हणत असते मॅडमचं वाक्य की आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे आणि निघायला लागते. त्याच्यानंतर राग आला की मग माझ्या डोक्यात येतं की एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. जोपर्यंत तो माझा राग जात नाही ना तोपर्यंत मी ते म्हणत असते. आणि म्हणजे मॅक्झिमम मी जोपर्यंत 10 वेळा म्हणत नाही ना ते 10 पासून उलट काउंट करत चालते. हार्डली 2-3 पर्यंत आलं की माझा राग पूर्णपणे शांत झालेला असतो. आणि राहिली गोष्ट की तक्रारी नाही राहिल्या म्हणजे झिरो झाल्यात त्या. कारण की असं वाटतं की यार काय पांचट गोष्टींविषयी आपण ह्या असं लावून धरतोय आणि आपण हे आता करू शकतो तर काय गरज नाही बाबा हे सगळं उकळून बसून स्वतःला त्रास करून घेण्याची. ह्याबद्दलची एक भावना अशी पण आहे की ए बाबा मला वेळ नाही आता ह्या गोष्टींसाठी मला स्वतःचा विकास करायचा आहे. आणि हे सांगत बसण्यात समोरच्याला काही अर्थ नसतो. कारण की आपली मानसिक स्थिती जेवढी सुधारली आहे किंवा जेवढी प्रगल्भ झाली आहे या विचारांनी की आपण ग्रँडमास्टर आहोत. आपल्याला बाहेरच्या जगात वावरताना कसं वावरायचं ही समोरच्या व्यक्तींमध्ये असेलच असं नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला एक्सप्लेन करण्यापेक्षा आपण शांत राहून वागण्यातून जे एक्सप्लेन करतो ना त्याचा प्रभाव 100% पडतो. हे दिसायला लागलंय मला. त्याचे खूप खूप छान. लाईव्ह अनुभव येत आहेत. म्हणजे मी शब्दात नाही व्यक्त करू शकत की म्हणजे नाही की बाबा मला माझ्यामध्ये काय होईल. ज्या वेळेस मी मुलाखत देणार ना तर मॅडमला रिक्वेस्ट आहे माझी की प्लीज मॅडम 1 तास स्पेशली मला द्या. कारण की खूप काही बोलायचंय खूप काही बोलायचंय. जरी मी लिसनिंग मोड मध्ये गेलेली आहे किंवा जात आहे कारण की मला ह्या गोष्टी खूप वेळा ग्रँड मास्टर शिकता शिकता समजल्या की आपण लिसनिंग मोड मध्ये जास्त असायला हवं. बट हा पण मुलाखत ही असा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे तुम्हाला बघून ना 100 लोक इन्स्पायर होतात. कारण की तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना तर त्याला सिमिलर असे प्रॉब्लेम्स लोकांचे असतात. तर की बाबा मग त्यावेळेस हा विचार कर हा हे मला कधी जाणवलं ज्यावेळेस मॅडमने मला त्यांचा अनुभव आपल्याला शेअरिंग मध्ये सांगितलं होतं की हा बाबा ही समोरची बाई आहे तर ती हँडल करू शकते तर तिच्या दुःखापुढे माझं काहीच नाहीये आणि मी इझिली कॅरी करू शकते. तर मुलाखत हा असा प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला म्हणजे तुम्ही तिथं ते बोलू शकतात. तुमचं बोलणं ऐकून समोरच्याला कदाचित खूप चांगली ऊर्जा मिळू शकते. किंवा कदाचित तो खूप चांगला म्हणजे रेकी शिकण्याकडे म्हणा किंवा त्याच्या आयुष्याकडे बदल बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलून जातो जसा माझा झाला. आणि आपण असं म्हणतो ना की एका फ्रेम मध्ये आपण येऊन बसतो की हा आपण आता ग्रँडमास्टर आहे. ती फ्रेम जी आहे ना ती निर्माण करायला इतका स्ट्रगल झाला. मला म्हणजे खूप वेळा जाणवतं की ऍक्च्युली पूर्ण क्लासमध्ये बघितलं की मी ज्यावेळेस यायचे आणि मी जेवण करत असायची माझं म्हणजे क्लास सेशन सुरू झालेलं असायचं. तर ते पण एक खूप सुंदर झालं की
मला मी एका गोष्टीचे ब्रह्मांडाचे खूप आभार मानते की जोपर्यंत माझं ग्रँड मास्टर चालू होतं तोपर्यंत मी माझ्या बहिणीकडे होते. आणि खरंच तिने खूप म्हणजे जास्त सपोर्ट केला, कारण की मी सकाळी निघायची ऑफिसला, मला डब्बा वगैरे करून द्यायची ती. संध्याकाळी आल्यावरती मी फक्त हात धुवून जेवायला बसायची. आणि एवढं सगळं आपण आपल्या स्वतःच्या घरी सुद्धा नाही होत कारण की वेळेअभावी ह्या गोष्टी नाही होत. त्यामुळेच कदाचित माझे शेवटचे सेशन्स जे आहेत ते सुटून गेले, मिस झालेत. तर बट इट्स ओके की मला माहितीये की मी आता खूप छान करू शकते. मी ऊर्जा पण खूप छान कॅरी करायला शिकले, की मला समजते आता की हा मी आता इथे कुठला सिम्बॉल वापरायला पाहिजे, किंवा मी आता इथे कुठलं अफर्मेशन द्यायला पाहिजे, किंवा ते नाही समजत आहे तर मग मी जो सिनियर आहे माझ्यापेक्षा, माझी बहीण आहे किंवा माझी आई आहे, की हा बाबा इथे कसं करायला पाहिजे आई, दीदी सांग गं. तर ते पण मला खूप छान सांगतात. आणि आपण एक असं म्हणतो ना की माझ्या जेवढे सिनियर आहेत ज्यांनी मला बघितलं आहे ग्रँड मास्टर आमच्या फॅमिलीमध्ये, तर त्यांना आपण ते ऑरा स्कॅनिंग करतो ना, त्यांना माझी ऊर्जा खूप छान जाणवते. आणि मॅमनी पण माझी ऊर्जा बघितली, म्हणजे जो ऑरा माझा असा स्टक झालेला होता ना, तर तो खूप छान झालाय. आता निगेटिव्ह विचार असं मनात जरी आलं ना, तरी दुसऱ्या मिनिटाला येतं की कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. तर ते खूप छान झालं. म्हणजे विचार असं नाहीये की ती बंद झाली, अजिबात नाही. अ, हा हा जो बदल आहे, जसे जसे मेडिटेशन वाढेल तसे तसे होत चालतात. आणि मी जवळजवळ सांगते की माझे 80% विचार, निगेटिव्ह विचार आहेत ते कमी झालेत. इंटेन्सिटी जी आहे, आपण म्हणतो तीव्रता, की मी मिनिटा मिनिटाला जे निगेटिव्ह बोलायचे ना, तर ते माझं खूप कमी झालं, खूप म्हणजे खूप कमी झालं. मला खूप छान वाटतं ह्या गोष्टीविषयी. आणि आता जेव्हा जशी पुढे चालली आयुष्यात आणि मागे वळून बघते ना, तर असं हसायला येतं स्वतःवरती की काय यार, कुठल्या गोष्टींमध्ये आपण इतका वेळ वाया घालवला. एवढं सुंदर आयुष्य आहे, आपलं वय निघून चाललंय आणि आपण काय फालतू गोष्टींसाठी हे करत बसतो नाही काय. तर आता म्हणजे हे ठरवलं की आयुष्य खूप सुंदर पद्धतीने जगायचं, आपल्या स्वतःच्या अटी आणि शर्तींवरती जगायचं. समोरच्या व्यक्तींना न दुखवता. की जर म्हणजे मी समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीची, वाक्याची, किंवा त्यांनी घेणाऱ्या काळजीची, किंवा त्यांनी करणाऱ्या प्रत्येक गोष्टीची रिस्पेक्ट करतेय, तर त्यांनीही करायला हवी, ही एक शुद्ध अपेक्षा माझी अशी असते फक्त. कारण की त्याला जाणीव व्हावी की समोर मी जे करतेय ते खूप शुद्ध मनाने करते. आणि आपण एक प्युअर सोल आहे ना, तर समोरच्या व्यक्तीला होणारं दुःख आपल्याला लगेच जाणवतं. ही एक गोष्ट मला खूप म्हणजे आधी खूप जाणवायचीच, पण आता जसं ग्रँडमास्टर झालं तशी ती अजून तीव्रतेने जाणवते. आता सध्या म्हणजे मी ज्या सिच्युएशन मधून जाते त्याच्यातूनही मला जाणवलं की हा बाबा थोडस होईल जरा सेटल, मग आपणही थोडा वेळ देऊया. म्हणजे मी आता नाही का, बरोबर. पहिलं पहिलं माझं हा मला हे पाहिजे तर मला हे आत्ताच पाहिजे, आता असं नाही राहिलं, हा होईल बाबा, तर इट्स ओके. आणि आयुष्य आहे तर होत चालतं. तक्रारी खूप कमी झाल्या, मला खूप छान वाटतं. आणि म्हणजे आता म्हणजे सासरी जाण्यासाठी फक्त एक कारण असायचं की ते सासर आहे बाबा. तर असं आता अजिबात नाही राहिलं, की तिथं आता खूप सारा माझा परिवार झाला, मी त्यांच्याकडेही जाऊ शकते किंवा तेही माझ्याकडे येऊ शकतात. मी एक हक्काने तिथे गेल्यावरती कॉल करून, ए भाभी मी आली आहे आणि आता मला भेटायला या, नाही का, तर सगळे असं खूप आनंदाने येतात. आणि आपल्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनही खूप बदलला. मला बऱ्याच जणांचे कमेंट्स आले की दीपाली तू आधी खूप निगेटिव्ह होती बरं का, तर आता खूप छान बदल झालाय तुझ्यामध्ये. अम, खूप सुंदर सुंदर आर्थिक अनुभवही माझे खूप छान आले, खूप छान आलेत. इकॉनॉमिकल मी आता सेटल्ड आहे असं म्हणालात ना तरी चालेल. म्हणजे माझा 15,000पासून सुरू झालेला प्रवास माझा 21,000पर्यंत येऊन आता सध्याला तो स्टॉप झालाय. आणि मी आता पुढे जे आहे गव्हर्नमेंट साठी ट्राय करते. मला एका ठिकाणी ऑफर पण आली होती, फक्त माझा 1 महिन्याचा अनुभव कमी पडला, त्यामुळे माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तिथे आउट झाली, गव्हर्नमेंटलाच ऍक्च्युली. पण हा विश्वास आहे की तिथपर्यंत जर मी जाऊ शकते ना, तर त्याच्या आतही मी जाऊ शकते, हा एक कॉन्फिडन्स होणार. निर्माण झाला. आणि की मी होणार. खरंच आहे, हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीमुळे झाला. अम, मी आता सध्या रेकीचा नाही का थोडा वेगळ्या लेवलचा जरा अभ्यास करते. म्हणजे असं की मला विचारतात ना रेकी म्हणजे काय, तर मला अजून सांगता नाही येत. तसं पाहिजे त्यांना त्या शब्दामध्ये असं सांगता येत नाही. म्हणजे आपण म्हणलं ना ही एक हिलिंग टेक्निक आहे, हिलिंग म्हणजे काय असतं, म्हणजे मग परत त्यांना ते एक्सप्लेन करू सांगा. तर मी असं ठरवलं की ज्या प्रकारचे लोक आपल्याला मिळतात ना, हायली एज्युकेटेड, मीडियम, किंवा एकदम असे गावातले लोक, तर त्यांना त्यांच्या शब्दात आपण कसं सांगू शकतो, यासाठी मी वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करते.
किंवा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे समोरच्या व्यक्तींमध्ये घडणारे जे आहेत की ह्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे बाबा, की आता ह्याच्यावरती माझी काय रिएक्शन असायला हवी. तर ह्या गोष्टी मी खूप छान शिकले. मुळात म्हणजे ना मी शांत बसायला शिकले, हे मला खूप छान आहे. म्हणजे माझा त्रास कमी झालाय, माझा राग कमी झालाय, हे खूप छान वाटतं. यासाठी ब्रह्मांड देवतेचे खूप खूप धन्यवाद. मंजुश्री मॅम तुमचे खूप खूप धन्यवाद. मी जी आधी रडायची ना बोलताना, ती मी आता हसून बोलते. हा सगळ्यात छान बदल जाणवला मला माझ्यामध्ये. आणि ज्यावेळेस मी मुलाखत देणार ना त्यावेळेस मी खूप हसून देणार. फक्त मॅमला विनंती, मॅम प्लीज एक तास द्या मला. मी खूप छान एकदम मला जे आलंय ना अगदी फर्स्ट डिग्री पासून तर ग्रँड मास्टरच्या एंडिंग पर्यंत सगळं इन डिटेल मला बोलायचं आहे. इन डिटेल मला बोलायचं आहे. तुम्ही मला जी बोलण्याची संधी दिली आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅम. खूप खूप ब्रह्मांड ऊर्जेचे मी खूप खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप छान दीपाली, तुझ्यामधलाही फरक खरंच दिसतोय. कारण तू माझ्याबरोबर फर्स्ट डिग्री पासून आहे, मला माहिती आहे. हो तिन्ही हो दीपाली हो आपण फर्स्ट डिग्री पासून एकत्र आहोत. तर आत्ता तो जो तुझा प्रवास आहे हा खरंच खूप चेंजेबल आहे, खूप ड्रास्टिक चेंज आहे. आणि हा झाला तरच आपण ग्रँड हम्म, मास्टर आहोत. आणि खरंच मंजुश्री मॅडम हो वटवृक्ष आहेत बरोबर आहे. आणि त्याच्या फांद्या आपण सर्वजण आहोत. खरंच छान आहे त्यांचं. हम्म, म्हणजे त्यांना अभिमान वाटेल असा आपण याच्या पुढचा प्रवास आपला असेल, की खरंच मॅडम तुम्हाला अभिमान सगळ्यांचा वाटेल असेल. की असा आम्ही प्रवास आमचा करूयात. संपवूयात आपण आता. चालेल ना? 11:15 झालेले आहेत. हो. आत्मा सगळ्यांचं बोलणं नमस्ते झालं. सर्वांना. कोणाला काही बोलायचंय? आत्मा नमस्ते. कोणाला बोलायचंय काही? कारण 12 वाजत आलेत. उद्या सकाळी मला पिकनिकला जायचंय 6 वाजता उठून. हॅपी जर्नी. पिकनिकला आहे उद्या. आमच्या सभेची ब्राह्मण सभेची पिकनिक आहे. तर सकाळी 6 वाजता. एक छोटस ओळ मी म्हणते 2 मानसी गाण्यांची. ताई. या या गाण्यांनी आपला शेवट करूया. 2 ओळी म्हणते मी. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुषमा मॅडम आत्ता आल्या आहेत. सुषमा मॅडम आणि रुबी मॅडम एक एक वाक्य फक्त बोला. त्या दोघी राहिलेले आहेत. मॅडमचा मेसेज आला म्हणून म्हणलं. तर तुम्ही दोघी एक एक वाक्य काहीतरी बोला आणि मग आपण संपवूयात. ओके. नमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅडम. महिना झाला मी आज तुमच्या 12च्या 12ला ग्रुपला मी जॉईन झाले, पण एक कुटुंबासारखं आपण झालो. म्हणजे खूप छान बॉन्डिंग तुमच्या सगळ्यांच्या बरोबर झाली. आणि आता हे होणार तर म्हणजे जरा काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय नाही का, की आता पुन्हा आपलं सेक्शन होणार, सगळ्यांना भेटू शकणार नाही असं मनामध्ये हे वाटतंय जरा नाही का. बर. ह्या गोष्टीला पण ना सुषमाताई पॉझिटिव्हली घ्या. मॅमने असं सांगितलं की ते शाळा कशी असते की आपण एका शाळेमध्ये एका 10वी पर्यंतच्या वर्गात सोबत असतो, तिथून पुढे प्रत्येकाच्या करिअरचे मग मार्ग वाटा वेगळी. वेगवेगळे होत चालतात. कुठे कोण कुठे सगळ्यांच्या वाटा तसं होत वेगळ्या होतात. होत कोण नाही. कुठे जाईल, कोण कुठला प्रवास करेल. खूप उच्च पदावर जाणार आहेत सगळेजण. प्रत्येक हा. जण याचा छान उपयोग करून घेणार आहेत. रुबी मॅडम तुम्हाला काही बोलायचंय का? रुबी मॅडम. हो हो रुबी. हो. हा बोला ना मॅडम. रुबी मॅडम बोला. ते म्हणत मॅडम पुष्कळ त्रास देतात बाबा. मॅडम सारखे कोण आपल्या टीचर नाही मिळणार नाही या जगामध्ये. बर बर बर. चालेल. तुमची तब्येत सगळी छान राहू देत. आम्ही सगळे तुम्हाला रेकी देऊयात. हा, तुम्ही छान होणार, उभं हो होणार, हो उभं राहणार. आम्ही सगळे रेकी हो देतोय ते बघा तुम्हाला. बरोबर. छान उभं राहणार लवकर आणि शेगावला येणार रुबी आमच्या बरोबर. आरोग्य संपन्न आहेत. रुबी रुबी आरोग्य आरोग्य संपन्न संपन्न आहे. आहेत. रुबी उभी आहे थँक्यू थँक्यू स्वतःच्या पायावर. थँक्यू थँक्यू ओके. थँक्यू. ओके ओके थँक्यू थँक्यू थँक्यू. आत्मा नमस्ते ऑल ऑफ आत्मा यू. नमस्ते. मॅडम नमस्ते मॅडम. आता नमस्ते मॅडम. काय म्हणता रुबी? आज काय सुरू आहे? कंप्लेंट सुरू आहे का माझी? नाही हो. मग
काय म्हणता? किती वाजले तुमच्याकडे आता? इकडं 9:15 वाजले रात्रीचं. रात्रीचे 9:15 वाजले. बरं बरं. आता शांत झोपा मस्त. ओके. मेडिटेशन केलं? ओके. नाही आता करणार आता मेडिटेशन. बर 9 वाजले ना आता मेडिटेशन करून मग झोपणार. 10 साडेदहाला झोपणार. बर. कसं काय वाटलं? रुबी मॅडम तुम्ही 11व्या ग्रँड मास्टरला आल्या, 12व्याला पण आल्या. काय वाटलं तुम्हाला? मग तेच तर माझ्या मागून सगळेजण गेली पुढे आणि मी अजून इथेच राहिले. तुम्ही 12ला पण आल्या, 13ला पण यायचंय? काय माहिती. अच्छा. चला. तर काही एकटं वाटण्याची गरज नाहीये. रुबी, रोज सकाळी आपण छान मेडिटेशनला हजर असतोच. हो ना? खूप काही आपण मागे पुढे नाहीये. इस्रायल आणि आपण खूप काही नाहीये. आमच्याकडे 12 झाले, तुमच्याकडे 9:30 वाजले. बस तेव्हा उठायचं मेडिटेशनला आणि ग्रुप आपलाच आहे. मंजुश्री इन्स्टिट्यूट काही अडीच वाजता कधीच उठावं लागतं. रात्री कोणासाठीही 8 वाजता. हो, बरोबर. रात्री 8च्या बॅचला बसा. कधीही कोणासाठीही बंद होत नाही. आपला नेहमी लक्षात ठेवा, आपला बॅच केव्हा सुरू होते हा दिवस ठरलेला असतो. बॅच बंद केव्हा होणार हे असं कधीच डिक्लेअर झालेलं नाहीये आतापर्यंत. कारण हा परिवार आहे. तुम्ही परिवाराचे सदस्य आहात. ओके. आणि आता तुम्ही अटॅचमेंट मध्ये आहात. वेट. एखादं सेशन 2 सेशन बाकी आहे ना तुमचे. तुम्हाला डिटॅचही करून देणार आहे. ओके. हा. डिटॅचमेंट सुद्धा शिकवणार. मग तुम्हाला तेथे कुठेच अडचण येणार नाही. ना कोणाला दुःख, ना कोणाला वेदना. ओके. हा. काही आणि सेंड ऑफ बिंड ऑफ कोणालाच नसतो. सेंड ऑफ नसतो कारण सेंड ऑफ म्हणजे शेवट. ओके. नाही पाहिजे तू सेंड ऑफ, काहीच नाही. मस्त छान आपल्या शेगावच्या प्रोग्रामला आपण येणार आहोत. हो ना उषाताई? येस मॅम. छान. मस्त येणार. मॅडम हा. सांगायचं होतं, काल चंद्राच्या उजेडात ठेवले होते रात्रभर सगळे क्रिस्टल. ओके. पण एक मिनिट. त्यांना हे थांबू द्या ना मला. हे थांबू द्या ना मला. ओके. चालू आहे हा. का रेकॉर्डिंग? येस. तर खूप सुंदर. आनंद घ्या. आयुष्याचा आनंदी जगा. इतरांच्या आयुष्यामध्ये छान बदल घडवा. मस्त राहा. आणि छान हिलिंगचा अभ्यास करा. तुम्हाला तर काही सांगायची गरजच नाही आहे. हो ना? जे सदस्य कोणी चुकून बोलून मेडिटेशन पासून लांब जातात एखाद्या वेळेस, पुन्हा सगळ्यांना सोबत घेऊन यायचं. पुन्हा ग्रुपकडे लक्ष ठेवायचं. आणि वेगळे ग्रुप करण्याची काही गरज नाही आहे. याच ग्रुपला जे काय असेल ते, कारण मग लक्ष नाही राहत. दुसरीकडे गेलं की लक्ष राहत नाही. आपण एकमेकांपासून लांब जातो. तर कुठेतरी एकमेकांसोबत इतरांसाठी रेकी देत चला गरज असेल तेव्हा. आणि ऍज अ ग्रँड मास्टर तुम्हाला इतरांना रेकी मागण्याची गरज नाही, हे लक्षात घ्या. पण फार कधी कधी आपण आजारी वगैरे असतो तेव्हा काय होतं, स्वतःची एनर्जी लेवल नाही पुरत तेवढी, तर नक्कीच मागा. पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही परिपूर्ण आहात. ओके. आजारपणा व्यतिरिक्त जर काही छोट्या मोठ्या गोष्टी आहे ना, तर तुम्ही तेथे परिपूर्ण आहात. काळजी करू नका. एवढा विश्वास स्वतःवर ठेवा. तुमचा विश्वास तुम्हाला जिंकून देणार. खूप छान दिसत आहात सगळेजण. अधिकच महत्वाचं म्हणजे, आणि मी थोडी बाहेर गेली होती, पण आता 12 वाजले. आता आपण छान गुड नाईट करूया. ओके. आत्मा नमस्ते. मॅडम नमस्ते मॅम. गुड नाईट. खूप छान झाला शेवट. आत्मा इतकं छान वाटतंय आज. म्हणजे भरून खूप काही मिळालेलं आहे. जोळी भरून ते टिकवायचं आहे, हे असं वाटतंय. खरं खूप सुंदर. नक्कीच 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 भरभरून मिळालं आहे. बबिताताई, तुमचा व्हिडिओ बंद केला होता मी, अंधार होता म्हणून. तुम्हाला सुरू करायचा आहे का? नाही. नाही ना? हा. चला. ओके. आत्मा नमस्ते. आत्मा अच्छा. आत्मा